श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. स्वामी जप लिहित बसले होते, वाटलं की तुमच्याशी बोलावं. कशा आहात? छान ना? स्वामींच्या कृपेने सर्वांना सुखसमृद्धी लाभो. आणि आत्ताच स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट लागला होता, काल परवा झालेला आहे. तर खूप जणांना छान असं यश मिळालेलं आहे. तर त्या सर्वांसाठी खूप खूप अभिनंदन. कारण की त्या शिखरापर्यंत जाण्यासाठी त्यांनी खूप काही कष्ट केलेले असतात. घरापासून तर लांब राहिलेच, आईवडिलांपासूनही लांब, पण रात्रंदिवस अभ्यास केला चिकाटीने. 1-2 मार्कावरून अक्षरशः मागं येत होते, तर पुन्हा परत पहिल्यापासून प्रयत्न केला. अशी ती त्यांची जिद्द. आणि शेवटी सब्र का फल मीठा होत आहे, तसं त्यांचं ते यश मिळालं त्यांना त्या जिद्दीचं. तर खूप खूप अभिनंदन. आणि आत्ता जे आहेत ना स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांचं चालू आहे प्रयत्न, तर त्यांनीही छानसा अभ्यास केला पाहिजे. आणि जे स्वामींच्या सेवेकरी आहेत ना, स्वामींच्या सेवेत आहे, त्यांनी ही छान अभ्यास केला पाहिजे. गणपती अथर्वशीर्ष म्हणजे जे सेवेत आहे त्यांना तर माहितीच आहे ह्या गोष्टी, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की स्मरणशक्तीही वाढण्यासाठी. कारण की तुम्ही जे अभ्यास करता रात्रंदिवस, ते अभ्यास लक्षात राहण्यासाठीचा जो मंत्र आहे ना, सरस्वती देवी, जी सरस्वती देवी ही बुद्धीची देवता मानलं जातं आपल्याला. आपण सर्व त्यांना गणपती बाप्पा झालं, कार्तिकेय, हे जे बुद्धीचे देवता आहेत, तर त्यांचे जे स्तोत्रमंत्र आहेत ना, ते जर नेहमी घेतलं आणि अभ्यास केला ना, स्मरणशक्ती खूपच छान वाढते. एकदम पॉवरफुल मंत्र असतात. गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र हे एक वेळा घ्यायचं. नंतर प्रज्ञाविरुद्ध स्तोत्र आहे ते एकदा घ्यायचं. सरस्वती स्तोत्र, म्हणजे ह्या सर्व गोष्टीला फक्त 10 मिनटं लागतात. 10 मिनटंही खूप होतात. आणि हे सहजच करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की 48 तासात आपण काय काय करतो, किती वेळ मोबाईललाही देतो, टी व्ही बघण्यात देतो, फ्रेंड्समध्ये गप्पा मारण्यातही वेळ जातो. तर त्यावेळेस त्यापेक्षा हे 10 मिनटात होऊ शकतं पटकन. आणि आपण दुसऱ्यांनाही सांगू शकतो की ही खूप छान पॉवरफुल सेवा आहे, तुम्ही पण करा. आणि सरस्वती देवीचा जो बीज मंत्र आहे ना, ऐम, ऐम हा शब्द 108 वेळा जर लिहिला ना, वहीत पण लिहिला रोजचे तुम्ही नेहमी, आणि म्हटले ना, तर तेही खूप पॉवरफुल सेवा आहे. हातात तुम्ही असं ग्लासभर पाणी येते ना, ते मंत्र म्हणत म्हणत मग ते पाणी पिऊ पण शकता 108 वेळा झाल्यानंतर. हे रोजचं नित्यनेमाने केलं ना तुम्ही, ही सेवा सकाळी रोज संध्याकाळी, तर छान असं ते अभ्यासाबरोबर ह्याचीही जोड लागते आणि यश मिळते. खूपच असं स्पर्धा परीक्षेचं खूप मोठं स्वप्न असतं, आपण अधिकारी व्हावे, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं. तर ते होण्यासाठी तर अभ्यास तर खूप महत्त्वाचाच आहे. आणि स्वामींचा एक माळ जप जर केला तुम्ही, ज्या देवाचं करता, तर ते दोष दूर करण्याची ताकद त्यांच्यात आहे. स्वामी महाराजांमध्ये तर खूपच आहे. गुरुचरित्र वाचन केलं, स्वामीचरित्र वाचन केलं, आणि स्वामीचरित्राचे 3 अध्याय जर वाचले ना तुम्ही, तर 3 अध्याय हे रोजचे, म्हणजे 3 अध्यायच का वाचायचे, म्हणजे ती रोजची सेवा. नित्यसेवेमध्ये आपण बघतो 11 माळी जप आणि 3 अध्याय. तर 3 अध्याय ह्या गोष्टीसाठी वाचायचे की एक अध्याय हा भूतकाळाचा, एक वर्तमान काळ आणि एक भविष्यकाळ, असे 3ही काळ ते जोडून असतात. म्हणून आपण 3 अध्याय वाचले पाहिजे नेहमीचे. आणि ते सध्याच्या काळात कलियुग आहे, ही सेवा करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. नसेलच कशालाच वेळ नसतो एवढ्या धकाधकीच्या याच्यात, तर तुम्ही ते 3 अध्यायाची सेवा नेहमी करू शकताय. कारण स्वामी महाराज हे कुणाचे राहिलेले काही जी सेवा असेल ना, म्हणजे ती सेवा केल्यानंतर काही दोष असतात त्यांच्या मागे, जन्मजन्मांतराचे दोष असतात, प्रारब्ध असतं, मागच्या जन्मी आपण काय केलेलं असतं हे आपल्याला आठवत नाही, पण आपण म्हणत असतो की असं का केलं देवाने, मी एवढी सेवा करतो तरी पण कसं काय मला काहीच हे होत नाही, म्हणजे आनंद सुख मिळत नाही आहे, आणि मला गरिबीमध्येच का जन्म दिला, आणि त्याला कसं काय श्रीमंतात, त्याला काहीच कमी नाही. पण यामागे मागच्या जन्मीचे पण आपले गोष्टी असतात. आपण काय केलेलं असेल ना, पाप पुण्य, त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो. कोणत्या जातीत मिळतो, कोणत्या कुळात, हे सर्व त्या गोष्टींवर अवलंबून असतं. यासाठी गुरुचरित्रामध्ये दिलेलेच आहेत ह्या गोष्टी, की तुम्ही काय कराल त्याचं तुम्हाला कर्मानुसार फळ मिळत असतं. तर मग तुम्ही ते कर्म जपूनच केलेलं बरं. कारण की जरी कुणाला दिसलं नाही तरी ते प्रत्यक्ष देवाला माहीत असतं की यांनी काय कर्म केलं. मग त्यामुळे प्रत्येकाशी प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित, आणि दुसऱ्यांचं कल्याणच होईल असा जर विचार केला ना, तर त्याआधी आपलं कल्याण होतं.
आपले स्वप्न पूर्ण होतात. दुसऱ्यांसाठी जर आपण निर्मळ मनाने जर त्यांना मदत केली, त्यांच्यासाठी धावून गेलो. आणि स्वामी सेवेत हेच गोष्ट सांगतात. खरं तर संस्कारमध्ये बालसंस्कार यासाठीच सांगितलं गेलेलं आहे की आपलं दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, मग त्यावेळेस आपल्याही खात्यात पुण्य जमा होतं. मग आपल्याला दुसरं काही करायची गरजच नसते. ते कर्म जे असतं ना, ते कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं. अशा प्रकारे थोडंसं बोलून झालं. श्री स्वामी समर्थ. माझे जे हे मार्गदर्शन तुम्हाला आवडतच असेल तर मला तसं कमेंट करा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अजून काही बोलायचं असेल, मला अजून काही सांगायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.